नमस्कार, जय महाराष्ट्र. तिला बघा, हिची पिल्ले करीनाची कुठे आहेत माहिती नाही आहेत. मी आणलेला आहे आज दूध भात, पण इथे दूध भात देता येत नाही ना, कारण इथे लोक खूप स्टँडर्ड पैसेवाले लोक राहतात, त्यांना हे असं आवडत नाही. म्हणून आता यांना देते डॉग फूडच दोघांना. ती आई असल्यामुळे तिला खूप खाणं गरजेचं आहे. थांब रामा, मागे सर. रामू मागे सर, देते मी. कळलं? घे खा. हे घे मम्मा. इकडे इकडे करी ना, इकडे इकडे. रामा रामा तू ये इकडे, खा तू. चल. आमचे कावळे पण आलेले आहेत. करीना मॅडम आता त्याला खाऊनच देणार नाही, कारण तिचं पोट पिल्लं पित असल्यामुळे ना तिला खूप लागतं खायला. आणि हे साहेब आले. थांबा जरा, थांबा. तिथे आहे पडलेले, ते खा. सांडले भरपूर. काय पाहिजे? मम्मी बरोबर बघा कसे खेळत आहेत पिल्लं आमची. ए चिनी, ही चाय आणि ती चिनी आहे. काय होतंय चिनू, काय होतंय? ए काय होतंय? ब्रुस खाली आला म्हणून ओरडते. ब्रुस खाली आलाय. ए चोप. चला. चिनीचं खायचं राहते. हे बघा, सगळे खाऊन घेत आहेत. पिल्लं पण सगळं खाऊन घेतलं भात. आणि ही येतच नाही इकडे. हे चल रे, मम्माला देऊ दे. सर मागे, मागे सर. हे घे, दिलंय ना तिकडे. हे घे बाळा, घे. पिल्लं खात आहेत, पण आईला देतच नाही आहेत. अशी आहेत पिल्लं. ही पिल्लुडे अशी आहेत. चाय चिनीने खाल्लेत, पण चाय गेली पळून. चाय. ए मम्माला खाऊ दे ना. ते एकटं आहे ना, तिकडंच बसले एक पिल्लू. पिल्लू ये इकडे, चल. त्याला देऊन येते. चिनी खाते, पिल्ले तिकडं खायला दिलं मी. तू पिल्लू खात नव्हतं म्हणून, तर सगळी पिल्ले तिकडे गेलीत खायला. चला, पाणी उतायला परत यावं लागणार आहे. पिल्लू, भाताला राखण बसलंय का तू? कावळे खात आहेत भात, आणि आमचं पिल्लू बघा राखण बसले. खाऊन झाले त्याचं. तिकडे ठेवलं होतं त्याला खायला. आणि हे बघा, कशाला हो 13वा पाहिजे, 10वे पाहिजेत. 12 महिने या लेकरांना खायला देणं आपलं काम आहे. आपल्याला फक्त वर्षातून एकदा हे आठवतात कावळे, आणि मग ते येतच नाही आहेत. बरेच वेळा असं होतं, येतच नाही येत. राणी ये खाली. ब्रुस, ए बबडू चला. काय चाललंय? जॉय चल ये. प्लेट्स ठेवलेले आहेत, तर देते खायला. मॅडम खाली या. खा बबडू, खा ना तू पण. तुला पण दिलंय की. त्यांचं खायचं झालं, तू असं काही करतोय? हां, असं काही करतोय बाळा? हे घे. चली, काही नाही करत तू. हे घे. ए चल तू तिकडं. राधा तू तिकडे हो, तिकडे हो. देते ना तुला. हावरट गर्ल. हे घे. थांब, दूध टाकते जरा. दही, दूध, चपाती मिक्स करून आणले यांना. ताक. कोणीच कोणाला. जॉय कुठे गेली? जॉय. तर मीरा, जॉय आणि दंतू, काळू 4 जण राहिलेत. इथे 8 जण आहेत बघा. सगळे 39 लेकरं आहेत इथे टेकडीवरचे, 3 धरून. मनापासून केलेलं काम कोणतंही खरंच पूर्ण होतं. घरून येताना माझ्याकडे प्लेट्स नव्हत्या, पण मला इथं कार्यक्रम होता, लाकडी प्लेट सापडले बघा, यूज अँड थ्रोच्या. आणि 7 ते 8 प्लेट्स सापडलेत. आणि उशिरा आलाय आमचा जॉय. जॉय ते खा, पलीकडचं खा जॉय. अरे पलीकडच्या ह्याच्यात दूध आहे, इकडे ते खा बाबू. ते खा, खा ते खा.
बोललेले A to Z कळते. काळू शेट पण खातायत बघा. काळू आज बाहेर आलाय आणि ब्रोस आत्ताच पाणी पिऊन गेलाय बघा. जॉयचं पण जॉय तू नाही खाल्लं का? तुझं खाल्लं वाटतं राणीने. ती राणी बघा तिकडे खाते. सूर्यांची किरणे खूप. आता सूर्यास्त थोड्या वेळात होणार आहे. ये बाबू कळू मी जाऊ. ए कळू त्याला अजून भात हवाय. खूप भूक लागली होती. मीरा उशिरा पळत आली. मग मीराला फूड दिले आणि भात पण ठेवलाय. जे खायचं ते खात्याला आहे ना मीरा. ए गुडिया मीरा भात खाते. ए गुडिया मीरा. काय भात ठेवलाय त्यात चपाती टाकलेली आहे. दही दूध ताक सगळं मिक्स केलेलं आहे. नाही पुरलं तर मग डब्यात अशा बरण्या वगैरे घेऊन येते. काळूचं खाऊन झाले. काळू बघा तिकडे झाडापाशी. मीरा चला बाय. मी चालले टेकडीवरती पाणी घेऊन. मीरो बाय. खूप छान आहे आमची मीरा. एक नंबर. मीराचे दात खूप छान आहेत आहे ना मीरा. मीरा राजा राणी. मीरा राजा राणी आणि दुसरीचं नाव काय आहे आठवणच. हे सगळे 1.5 वर्षाचे झालेले लेकरं आहेत. राधा राधा माझी. खा बाबडं भात खा. जे खायचं आहे ते खा. ठेवले आता मी जाते. काय गोल्डन येऊ नको. वीर आहे आमचा. वीर येऊ नकोस नंतर ये. मी आता फिरते तू नंतर ये गोल्डन. वीर आहे बघ माग. सकाळी सकाळी दोघं पण वॉकिंगला आले का? वीर आणि गोल्डन बघा सकाळी सकाळी वॉकिंगला आलीत. हो काय नाही करत ग. काय नाही करत वीर. हो हो. माझ्याकडे पूर्वी 1 वर्ष असेच रस्त्यावरची मांजर रोज घरी यायची. खाऊन जायची घरात. वीरबरोबर 2-3 तास खेळायची. कोणीतरी तिला सोडून दिलं आमच्याच बिल्डिंगमधल्या लोकांनी. गोल्डन मी खायला देणार आहे पण थोडा वेळ थांब. मला थोडंसं चालू देत. वीर तिकडे फिरतो. ऐक जरा देते. थांब दादाला सांगते. आवाज देऊन दे म्हणून वरून. थांब दादाला सांगते. दादाला सांगते म्हटलं ना. जरा थांब की. ओरडू नकोस. वीर घाबरतोय गोल्डनला. ए काय आहे गोल्डन. माझ्या वीरला भीती दाखवती. सर वीर किती घाबरगुंडा आहे रे तू. गोल्डनला घाबरला. मांजर स्वतःच्या संरक्षणासाठी. काय होतंय. रोज सकाळी सकाळी खालून येऊन आवाज देणारी गोल्डन फक्त पोटासाठी आमच्या इथे येते. कारण तिला माहिती मला फक्त इथं खायला मिळू शकतं. 3 छोटे छोटे बेबीज आहेत तिचे. पण लोकांना खरंच किती त्रास होतो ना. स्वतः काही करण्याची धमक नाही आहे त्यांची. पण मी देत जाणार. जे काय होईल ना प्रत्येक गोष्टीला भांडायला तयार आहे. कारण नाही जर यांच्या विरुद्ध आवाज उठवला ना तर लोक काही करतील. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी ह्या मुक्या प्राण्यांवरती ॲसिड हल्ले झालेले आहेत. तरी लोक झोपलेले आहेत. जर आता आपले गुंड बरेच लोकांची मुलं गुंडगिरी करतात. पुण्यामध्ये कोयता गँग आहे. या मुलांच्या अंगावर जर ॲसिड ओतून मारलं तर. आणि त्यातील सगळीच मुले गुन्हेगार आहेत असं नाहीत. काही मुलांना कारण नसताना अडकवलेलं आहे. बाय गोल्डन. जैशी करणी वैसी भरणी. करा. तुम्हालाच फेडावं लागणार आहे आम्हाला नाही. गोल्डी